स्वाधार योजना 2026-27 विद्यार्थ्यांचे रिन्युअल फॉर्म सुरू झालेले आहे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात भरपूर असे विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहे आणि काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे, परंतु त्यामध्ये त्यांना यू आर नॉट इलिजिबल अशा प्रकारे मेसेज येत आहे। सर्वात प्रथम फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण माहिती घेणार आहे। त्याचप्रमाणे हा एरर काय येतोय आणि हा एरर कशा प्रकारे आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम फॉर्म सुरू झालेले आहे रिन्युअलचे फॉर्म सुरू झालेले 15 सप्टेंबर लास्ट डेट देण्यात आलेली आहे। तुमच्याकडे लास्ट साईटवर म्हणजे जी जुनी साईट होती त्या साईटचा जर तुमच्याकडे आयडी असेल तो आयडी टाका, तोच पासवर्ड टाका आणि इथे तुम्हाला तो कॅप्चा टाकायचा आणि सर्वात प्रथम आपल्याला साइन इन करून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही लास्ट इयरला जे प्रोफाईल बनवलेलं होतं आधार कार्डनुसार त्याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला यावर्षीचा फॉर्म भरायचा आणि तुम्ही लास्ट इयरचा जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मसुद्धा तुम्हाला याच लॉग इनमध्ये उपलब्ध दिसणार आहे। क्लिअर? म्हणजे जे विद्यार्थी सेकंड इयर असेल त्यांना थर्ड इयरचा भरायचा आहे, फर्स्टवाल्यांना सेकंडचा आणि थर्डवाल्यांना फोर्थ इयरचा। क्लिअर? तर सर्वात प्रथम आता आपण लॉग इन करून घेऊ। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुमची कास्ट टाका, इथे तुमची पोटजात, मांग आहे, मातंग आहे, चांबार आहे, महार आहे, या प्रकारे तुमची जी कास्ट आहे ती टाका। इथे तुमचं इन्कम टाका, कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म भरायचा आहे डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, इथे टाईपमध्ये स्वाधार करा, इथे 2026-27 करा, इथे एक्झिस्टिंग करा। एक्झिस्टिंगचा अर्थ होतो की रिन्युअल आणि इथे न्यूचं ऑप्शन आहे। ठीक आहे, तर हे ऑप्शन क्लिक करायचं तुम्हाला। इथे तुमचं डिपार्टमेंट येऊन जाणार आणि इथे करायचं तुम्हाला अप्लाय नाऊ। तर अप्लाय नाऊला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म डायरेक्टली फॉर्म सुरू होऊन जायला पाहिजे। जर तुम्हाला यामध्ये यू आर नॉट इलिजिबल टू अप्लाय अंडर स्वाधार एक्झिस्टिंग अशा प्रकारे तुम्हाला एरर येत आहे का? आता विचार करू आपण की हा एरर काय येतो। मग आम्ही त्यानंतर परत दुसऱ्या लॉग इनमध्ये जाऊन चेक केलं, एका विद्यार्थ्याचा फॉर्म बघितला, बघू शकता स्वाधारचा फॉर्म आहे, 2025ला अप्रूव्ह आहे। या विद्यार्थ्याला सुद्धा सेम टू सेम एरर येतोय, यू आर नॉट इलिजिबल टू अप्लाय अंडर स्वाधार एक्झिस्टिंग। याचा अर्थ असा आहे की हा प्रॉब्लेम आपला नाही आहे, हा प्रॉब्लेम साईटमध्ये आहे। क्लिअर? त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरू नका। आपण जे साईडवर टोल फ्री नंबर दिला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू, त्यानंतर आपण जे ग्रीवियन्स आहे ते ग्रीवियन्ससुद्धा टाकू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ। ठीक आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम भरपूर असे विद्यार्थी होते की सर आम्ही इलिजिबल नाही आहे का, आम्हाला तर SMS आलेला आहे परंतु आमचे फॉर्म भरला जात नाही आहे, अशाबद्दल भरपूर अशा विद्यार्थ्यांच्या आज सकाळपासून भरपूर कमेंट्स आलेल्या आहे। त्यामुळे आम्ही 2 ते 3 अकाउंटमध्ये ट्राय करून बघितलं की हा प्रॉब्लेम पर्सनली एका विद्यार्थ्याचा आहे की संपूर्ण विद्यार्थ्याचा आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे, त्यामुळे साईटमध्ये प्रॉब्लेम आहे असंच आपण म्हणू शकतो। कारण मी तुम्हाला आताच दाखवलं लॉग इनमध्ये बघा, लास्ट इयरचा फॉर्म आहे, लास्ट इयरचा फॉर्म अप्रूव्ह आहे, या विद्यार्थी सेकंड इयरला आहे, सेकंड इयरसाठी हा फॉर्म भरू शकतो, इलिजिबल आहे, तरीसुद्धा याला नॉट इलिजिबलचा एरर येत आहे। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाई करू नका। आपण उद्याच्या डेटमध्ये किंवा 1 ते 2 दिवसामध्ये याबद्दल सोल्युशन येऊन जाणार आणि फॉर्म भरण्याचा जो स्टेप बाय स्टेप व्हिडिओ असेल, डॉक्युमेंट्स असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाई न करता अगोदर आपले डॉक्युमेंट्स संपूर्ण माहिती एकदा चेक करा, नाहीतर मग लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरायचा, या प्रकारे घाई करू नका। वेट करा, संपूर्ण माहिती येणार आणि तुम्हाला फॉर्म भरायला जास्त वेळ लागत नाही, 1 डेज लागणार आहे समजा आपण जर विचार केला तर। परंतु घाईमध्ये जर तुम्ही फॉर्म चुकीचा भरला तर फॉर्मला एडिट ऑप्शन नाही, मी अजूनही सांगतो, फॉर्मला एडिट ऑप्शन नसल्यामुळे तुम्हाला अडचणी जाऊ शकतात। त्यामुळे काळजीपूर्वक संपूर्ण माहिती बघा आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। स्वाधार योजना 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।